तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं पालीचा खंडोबा या ठिकाणी। पुणे कराड मार्गावर काशीळपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर कारळी नदीच्या काठावर बसलेले हे गाव पाली या नावाने ओळखले जाते। तर कथा अशी की खंडोबा देवाची पालाई नावाचे एक निस्सीम भक्त होते व तिच्याच भक्तीने प्रसन्न होऊन खंडोबा देव व म्हाळसा देव यांचा विवाह या ठिकाणी पार पडला व तिच्याच भक्तीमुळे खंडोबा देव या ठिकाणी लिंग रूपाने प्रगट झाले। तर पालाई या नावामुळेच या ठिकाणाला पाल अथवा पाली असे संबोधले जाते। तर आजही या ठिकाणी पौष पौर्णिमेला खंडोबा देव म्हाळसा देव यांचा शाही विवाह सोहळा पार पडला जातो। मुख्य मंदिराचे मंडप व गाभाऱ्यावर शिखरे असून गर्भगृहाचे शिखर व मंदिराची उंची साधारणतः 50 फूट आहे। दक्षिण द्वारातून आत गेले की पूर्व बाजूस एक गणेश प्रतिमा आहे व पश्चिम बाजूस हनुमान प्रतिमा आहे। गर्भगृहाच्या समोर पश्चिम बाजूस एक मेघडंबरीत नंदी प्रतिमा दिसते। मंदिराच्या बांधकाम शैलीवरून हे मंदिर 13व्या शतकातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे। तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या या मंदिराला नक्की भेट द्या।